हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज दीप्स ग्लोरी आणि आज तुमच्यासोबत मी एक युनिक प्लेस एक्सप्लोअर करत आहे. मी आलेली आहे पंचकुलामध्ये. पंचकुला हे चंडीगड आणि हरियाणाच्या बाउंड्रीवर वसलेलं हे गाव आहे. गाव म्हणजे सिटीच आहे ॲक्च्युली आणि खूप ब्युटिफुल अशी सिटी आहे. आणि इथे जसे आपण भरपूर सारे रोज गार्डन, रॉक गार्डन जे की चंडीगडमध्ये आहे किंवा लोटस गार्डन असे भरपूर असे गार्डन्स बघितलेले आहेत. पण आज हे जे गार्डन आहे हे खूप माझ्यासाठी पण युनिक आहे आणि मी फर्स्ट टाइम या गार्डनला व्हिजिट करते आहे आणि तुम्हाला पण दाखवते. कदाचित तुम्ही भरपूर सारे व्लॉग्समध्ये बघितलं पण असेल, पण तरी पण बघा म्हणजे तुम्हाला कसं वाटतं. मी एक्सप्लोअर करते सगळं. हे गार्डन आहे पंचकुला इथलं कॅक्टस गार्डन आणि इथे जवळजवळ 3500 टाईप्सचे कॅक्टस आपल्याला बघायला मिळतील आणि खूप छोट्या अशा कॅक्टस पासून खूप मोठमोठाले कॅक्टस इथे आहेत आणि त्यांना फुलं पण आहेत. आता आपण बघूया, मी तुम्हाला दाखवते. म्हणजे माझ्यासाठी पण मी इकडे बघते ना रे यार, म्हणजे इतके मोठे मोठे, इतके उंच इतके फीट्सचे पण कॅक्टस असू शकतात. म्हणजे फर्स्ट टाइम मी बघते, खूप छान वाटतंय मला. बरेचसे कॅक्टस तर असे आहेत की त्यांना फुलं पण आलेले आहेत. छान दाखवते तुम्हाला. हे माझ्या मागे जे दिसतंय तुम्हाला हे आहे मेन गेट आणि इथून आपण एंट्री केलेली आहे. आणि एंट्री केल्यावरच मेन गेटातून जशी आपण एंट्री करतो तर आपल्या राईट साईडला हे तिकीट काउंटर आहे आणि इथली एंट्री तिकीट म्हणजे एंट्री फी आहे 10 रुपये आणि वर्थ आहे मला असं वाटतं. आणि त्याच्यानंतर बघा हे जे बोर्ड्स लावलेले आहेत इथे, तर इथे हे म्हणजे हे किती प्रकारचे कॅक्टस इथे अवेलेबल आहेत सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. परत कॅक्टस ज्याचे उपयोग काय आहेत तर मी तर फर्स्ट टाइम इथे वाचलं. म्हणजे मला हे माहिती नव्हतं अजूनपर्यंत की पशूंच्या चाऱ्यासाठी तर याचा उपयोग होतोच, पण बऱ्याच कंट्रीजमध्ये जॅम अँड कॅन्डी बनवण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो. परत बऱ्याचशा रोगांवर जसं कॅन्सर सारख्या रोगांवर सुद्धा याचा उपयोग केला जातो बऱ्याचशा कंट्रीमध्ये. बघू शकता तुम्ही इथे सगळी अशी माहिती दिलेली आहे. परत कॉस्मेटिक्स प्रोडक्ट मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. आणि याचं उद्घाटन हे हरियाणाचे जे मुख्यमंत्री होते चौधरी भजनलाल यांच्या हस्ते झालं होतं. तर 1992 मध्ये याचं उद्घाटन केलेलं आहे. किती सुंदर असे हे दगड ठेवलेले आहेत 3 आणि त्याच्यावर हे सगळं कोरलेलं आहे बघा. आणि दिसतंय तुम्हाला अशा छोट्याशा कॅक्टस पासून तर खूप मोठमोठे असे बघू शकतात. मी आता तुम्हाला प्रत्येक एक्सप्लोअर करेलच. इतकं सुंदर वाटतंय गार्डन, खूप मस्त आहे. हे कॅक्टस गार्डन पंचकुलाच्या सेक्टर 5 मध्ये आहे आणि खूप छान असं गार्डन आहे. 1992 मध्ये स्थापन केलेलं गार्डन आहे आणि इथे जवळजवळ मी तुम्हाला सांगितलंच की 3500 इतके कॅक्टसच्या प्रजाती इथे आपल्याला बघायला मिळतील. आणि खूप उंच असे झाडं आहेत. म्हणजे छोटे छोटे कॅक्टस पासून खूप मोठे मोठे, म्हणजे मी तर बघितलेला सगळ्यांनाच माहिती आहे ॲलोवेरा आहे. हे पण कॅक्टसचाच एक प्रकार आहे ॲलोवेरा आणि त्याचा उपयोग आपण म्हणजे बऱ्याचशा याच्यामध्ये ना करत असतो. आयुर्वेदामध्ये पण त्याचा उपयोग होतो. बरेचसे आपण त्याचा ज्यूस पण पितो, ॲलोवेरा ज्यूस. तर पण इथे म्हणजे त्या ॲलोवेरा झाला. परत 1-2 आपण बघितलेले आहेत, आपल्या ओळखीचे आहेत ते. पण असे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत ना कॅक्टसच्या की खूप सुंदर आणि युनिक आहेत. आता मला हॉर्टिकल्चरचं एवढं नॉलेज नाहीये, म्हणजे नाहीच आहे बिलकुल.
तर त्याच्यामुळे मला यांचे नावं नाही सांगता येणार की कुठले. ही जी प्रजाती ना कॅक्टसची, तर हे तर म्हणजे खोड इतकं मोठं आहे आणि त्याला खूप मोठे मोठे काटे आहेत बघा. आणि पानं आहेत ना, पानं पूर्ण चाफ्याच्या पानांसारखे दिसत आहेत. आणि त्याचे वरचे फुलं पण आहेत ना, ते पण व्हाईट कलरचे. असं म्हणजे थोडं वरती पाहिलं ना, खालती पाहिल्यावर वाटतं की कॅक्टस आहे, आणि वरती जर पाहिलं ना तर असं वाटतं चाफ्याचं झाड आहे. बघू शकतात किती व्हरायटीज आहे. हे पण काहीतरी वेगळंच आहे बघा कॅक्टसचं. हे थोडं थोडं ॲलोवेरा सारखं पण वाटतंय, आणि थोडं थोडं विष्णू कमल, लक्ष्मी कमलचं जे प्लांट येतं ना त्याच्यासारखं दिसतंय. आणि हे बघा, हे किती छोटं असं प्लांट आहे, किती छोटा साईज आहे. या छोट्या साईज पासून खूप मोठ्या मोठ्या साईज पर्यंतचे इथे अवेलेबल आहे. काय नाव आहे याचं? पोटॅटोमिन काहीतरी आहे. हे प्लांट तर जे स्नेक प्लांट असतं ना आपलं, त्याच्याच सारखं आहे, फक्त याला काटे आहेत बघा. त्याच्यानंतर हे बघा, हे ॲलोवेरा सारखं. आणि याचं, आणि बिलकुल दिसायला फक्त मोठे दिसतात, बिलकुल थिकनेस नाहीये. म्हणजे आपल्या ॲलोवेरा मध्ये कसं मध्ये जेल असतं, हा वेगळा प्रकार आहे. आणि सगळ्यात मोठं म्हणजे सगळ्यात ह्यूज असं कॅक्टस मी तुम्हाला दाखवते आता. किती उंच आहे बघा. त्या साईडला पण एक अशाच प्रकारातलं खूप जाड आणि खूप उंच आहे, ते पण दाखवते मी. आणि तिकडे पण दिसतंय मला, ते तर सगळ्यात उंच दिसतंय. ते इतक्या प्रकारचे आहेत ना इथे. हे जे दिसतंय ना, याला तर वाटतं काटे, म्हणजे ते पत्त्यांसारखे काटे आहेत त्याला. हे कुठलं प्लांट आहे काय माहिती, म्हणजे कॅक्टसचाच प्रकार आहे ऍक्च्युली. आणि याला पण हे काटे कसे आहेत, आणि पानं पण आहेत. म्हणजे कुठल्या कुठल्या कॅक्टसला ना काटे पण आहेत आणि पानं पण आहेत, आपल्या ज्या नॉर्मल झाडांचे पत्ते असतात ना तशा प्रकारे. मध्ये मध्ये यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पण प्लांट्स लावलेले आहेत, म्हणजे झेंडूचे दिसत आहेत तिथे. झेंडूचे पण भरपूर प्लांट्स आहेत. एका कॅक्टसला फूल आलेलं आहे बघा, येल्लो कलरचं. आणि हे तर आपण पाहिलेलं आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी. याला काय नागफण म्हणतात, म्हणजे नागफणच म्हणतात वाटतं याला आपल्या भाषेत. आणि यार बऱ्याचशा लोकांनी ना इथे म्हणजे नावं लिहून ठेवलेलं आहे, ते खूप चुकीचं आहे. हे बघा कसे नावं लिहिलेले आहेत, हे चुकीचं आहे यार. तुम्ही जर बघायला येतात इतकं सुंदर ठिकाण, तर तिथे असं नको करून ठेवायला. आणि हे पण इथे किती मोठं फुल आलेलं आहे या कॅक्टसला, पण त्याचे म्हणजे जे फुलं असतील ना, छोटे 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 फुलं, ते आता गळून गेलेले आहेत, आणि मग हे असं दिसतंय. माझ्या मागे बघा, हे जे दिसतंय ना, छोटंसं प्लेस असं वॉटर लिलीसाठी बनवलेलं आहे.
पण सगळं शेवाळ आलेलं आहे आता तिथे. फुलं नाही दिसत आहे, थोडेसेच वॉटर लिलीचे पण थोडेसे असे पत्ते पत्ते दिसतात, म्हणजे पूर्ण भरलेलं नाही आणि शेवाळलेलं आहे, शेवाळ आलेलं आहे पूर्ण. या अशा बऱ्याचशा व्हरायटीज आपल्या इकडे आपण बघायला मिळून जातात, पण ना खूप साऱ्या व्हरायटीज रेअर आहेत बरं का इथल्या. खूप मोठे मोठे आहेत बघा आणि रेअर प्लांट आहेत. याची फुलं बघा कसं आहेत, उमललेले आहेत का कोमेजलेले आहेत तेच कळत नाही ऍक्च्युली. आणि ही एक प्रजाती बघा, याला कसं कणीस आलेलं आहे मक्याचं, किंवा आपण काय म्हणतो बाजरी ज्वारीच्या कणसासारखं मोठं असं कणीस आलेलं आहे, पण त्याच्यामध्ये दाणे नाही दिसत आहे. आणि याला हे कुठलं आहे, हे पण कॅक्टसच आहे, पण याला फळं पण आलेले आहेत आणि फुलं पण आहेत बघा, किती सुंदर फुलं आहेत आणि फळं पण दिसत आहेत त्याला बघा. मी जे तुम्हाला म्हणत होती ना, असे छोटेसे पाण्याचं तयार केलेलं आहे आणि वरतून असे ब्रिज आहे, पण आता त्याच्यामध्ये पाणीच नाहीये, कोरडं पडलेलं आहे सगळं. आपल्यासोबत ना हंसराजजी आहेत, तर ते इथे म्हणजे रिटायर्ड हो गए ना, रिटायर्ड झाले तरी पण ते इथे काम करतात आणि त्यांना इथली म्हणजे सगळी इन्फॉर्मेशन आहे. जसं हे गार्डन तयार केलंय ज्या वर्षापासून, तेव्हापासून ते इथे कामाला आहेत, तर त्यांना प्रत्येक एका रोपाची व्यवस्थित म्हणजे सगळी काही डिटेल माहिती आहे. तर ते आपल्याला थोडं त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे तो आपल्यासोबत थोडा शेअर करतील. कैनो कैक्टस, रुसनाई, फोरबिया स्पीसीज, बहुत सारे प्लांट हैं तो हमारे पास. ओके ओके. कितना 3,500 प्लांट्स है ना? 300 वैरायटी है हमारे पास. ओके ओके. और बहुत सारे प्लांट्स इधर डोनेट भी किए लोगों ने, आपने बताया जैसे. ओके. तो मतलब आप अच्छे से मेंटेन किया है पर गार्डन को एकदम अच्छे से. अभी क्या काम चल रहा है क्या इधर? अभी तो इसमें एक कटाई चल रही है, कुछ प्लांट बढ़ गए ना जी. नहीं, गार्डन भी बंद करके रखा है ना जैसे, मेंटेनेंस चल रहा है. ओके ओके ओके. तो कब तक खुलेगा अभी ये गार्डन पब्लिक के लिए? 2 महीने बाद. ओके. आणि इथे बघा इतके व्हरायटीज मध्ये फुलं आहेत ना कॅक्टसला. मेलो कॅक्टस, हे मेलो कॅक्टस आहे आणि याचं फुल बघा कसं आहे, जे खूप व्हरायटीज मध्ये फुलं आहेत. हे तर आपण एस्ट्रोफॅटम, ये भी एस्ट्रोफॅटम है. ओके. हे बघा कसं सेवंती सारखे फुलं दिसत आहेत त्याचे मस्त. एस्ट्रोफायटम आहे. खूप युनिक आहेत. याचे फुल बघा अजून कसे चेरी सारखे वरती असे फळं आलेले आहेत त्याला, म्हणजे फुलाचाच प्रकार आहे पण असा चेरी सारखं दिसतंय. मेलो मेलो, ये है कलमोजा, इसका देखो. ओके, एक मिनिट. हे बघा किती व्हरायटीज मध्ये फुलं आहेत कॅक्टसला. फर्स्ट टाइम बघते मी पण. आणि याचे फुलं बघा कसे मिरची सारखे दिसत आहेत. सीड आहे का? ओके, फूल आहे आणि त्याच्यावर सीड आलेलं आहे, तर ते असं मिरची सारखं दिसतंय बघा. और ये क्या है ऐसा? पल्मोजा. हे बघा हे कॅक्टसची व्हरायटी. मेमलेरिया पल्मोजा. पल्मोजा. ओके. काय सुंदर कलर आहे पण, पिंक कलरचे फुलं आहे त्याला. चाय पिलाओ पहले इनको. हे बघा हे फुल कसं आहे, ऑरेंज कलर मधलं.
पूर्ण मिरची दिसते, याचे सीड्स आहेत ना, हे बघ आपली जी छोटी मिरची असते ना, फक्त एवढं की याचा कलर पिंक मध्ये, पिंक कलर आहे याचा. आपली मिरची लाल असते तर ही पिंक आहे, आणि हे कॅक्टसचं सीड आहे, म्हणजे फुलाच्या वर हे सीड आलेलं आहे. ये क्या हुआ है, ऐसा कलर है क्या इसका? हा मिक्स कलर मध्ये कॅक्टस, त्याचं फुल व्हाईट मध्ये. हे आता नवीन लावलेले आहेत बोलतायत, आणि याचं कलर कॉम्बिनेशन बघा, ऑरेंज आणि येलो, काय सुंदर वाटतंय. ये भी फूली है ना, इसका फ्लावर है ना? नहीं, ये क्या है? प्लांट है. ये क्या है? ये प्लांट है ना, ये इसके बच्चे मतलब पॉप है. ओके ओके. हाँ, साइड से बच्चे दे रहे हैं. हे बघा सारे खूप व्हरायटीज आहेत, खूप. ये कैसा है, ये कैसा है? ये वही है पलमोजा. ये पलमोजा. याच्यावरती ना असं बघणार ना तर कापसासारखं दिसतं ते. हे नवीन त्यांनी म्हणजे लावलेले आहेत आता. ये एलोवेरा का टाइप है ना? हे बघा एलोवेरा, ही आपली जी असते ना कोरफड, हा तो प्रकार आहे. बहुत सारे एलोवेरा के प्लांट. हे आपण जे म्हणतो ना विष्णू कमल, लक्ष्मी कमल, तर तो हा प्रकार सेक्युलंट प्लांट म्हणतात त्याला. याच्या पण खूप साऱ्या व्हरायटीज आहे इथे बघा. हे बघा, सेक्युलंट प्लांटच्या तर खूप व्हरायटीज आहे. हा पण तोच प्रकार आहे काही काही. हे सगळे सेक्युलंट प्लांट आहे. तिकडे एलोवेरा आहे बघा, एलोवेरा मध्ये पण किती वेगवेगळे प्रकार आहेत. हे पण मोस्टली आपल्याला आपल्या इकडे बघायला मिळून जातं. काही काही प्लांट आहेत की जे म्हणजे आपल्या इकडे आहेत, आपण बघू म्हणजे बघितलेत आपण तसे प्लांट. ये स्नेक प्लांट. हाँ, स्नेक प्लांट ना, ये उसकी वैरायटी है बहुत सारी. हे स्नेक प्लांटची व्हरायटी. कुछ अगेव है इसमें, ये अगेव. अगेव. याला अगेव म्हणतात, अगेव. हे सगळे स्नेक प्लांट मध्ये पण पहा किती व्हरायटीज आहेत. हे बघा, हे सगळं ग्राफ्टेड प्लांट केलेले आहेत. ग्राफ्टेड म्हणजे कटिंग करून जे तयार केले जातात ना, काय म्हणतो आपण त्याला, कलम वगैरे, तसं ग्राफ्टेड प्लांट आहे. और ये कौन सा है, ये क्या है? इंडियन कैरेलोमा. ये सारे जितने ही है ना, हे इंडियन कॅरेलोमा. याचे काटे इतके बारीक आहेत ना, कुछ बारीक काटे हैं, बारीक बारीक काटे आहेत एकदम. किसी में फ्लावर नहीं आया अभी. या फ्लावर आते हैं क्या इसको भी? आते हैं. और ये कौन सा है? ये भी वही है. आणि बरेचसे जे प्लांट आहेत ना, खूप सारे प्लांट इथे डोनेट केलेले आहेत लोकांनी. सकाळी 8 वाजेपासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे गार्डन ओपन असतं.
पण सध्या हे गार्डन आहे ना काही मेंटेनन्ससाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे. तर जर तुम्ही दुसऱ्या स्टेटमधून येत असणार आणि तुम्ही इंटरेस्टेड असणार इथल्या व्हरायटीज ऑफ कॅक्टस बघण्यासाठी, तर तुम्ही मेन एंट्री गेटला न जाता याच्या लेफ्ट साइडला तिकडून त्या साइडने एक दुसरा गेट आहे, तिथे जायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही दुसऱ्या स्टेटमधून आलेलो आहे आणि आम्हाला इथे व्हिजिट करायचं आहे, आम्हाला बघायचं आहे, तर ते परमिशन देतात. अदरवाईज जर तुम्ही फर्स्ट गेटला आले आणि तुम्हाला तिथे दिसतंय की बंद आहे आणि तुम्ही तसंच निघून गेले तर मग काही फायदा नाही. जर तुम्ही येत असणार इतक्या लांबून आणि तुम्हाला हे बघायचं आहे तर तुम्ही तिथे जाऊन त्यांच्याकडून परमिशन घेऊन हे प्लेस एक्सप्लोर करू शकतात. हे माझ्या मागे जे दिसतंय तुम्हाला हे आहे मेन गेट आणि इथून आपण एंट्री केलेली आहे. आणि एंट्री केल्यावरच मेन गेटातून जशी आपण एंट्री करतो तर आपल्या राईट साइडला हे आहे तिकीट काउंटर. मी दाखवते तुम्हाला.